हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कशा आज सगळे खूप दिवसांनी भेट होते आणि एक गोष्ट मागच्या जी 5-6 महिन्यामध्ये मिसिंग होती आमच्यामध्ये, ती कामाच्या व्यतिरिक्त घराच्या बाहेर कुठंतरी पडायचं. म्हणजे असं झालंच नाहीये की काही काम नाहीये, बट त्याच्या व्यतिरिक्त आपण कुठंतरी जातोय वगैरे असा टाइम स्पेंड करायला. म्हणून आम्ही काल संध्याकाळपासून उद्या कुठंतरी जाऊया असं स्वतःला मोटिवेट करून आज ठरवलं की एका ठिकाणी आम्ही जातोय. ते म्हणजे दुर्गा टेकडी निगडी. बरेचसे लोक परिचित असतील, खूप चांगला स्पॉट आहे. आता बघायचं आहे की सकाळी आम्ही जेव्हाही गेलेलो आहोत तिथं सकाळी गेलोय आणि संध्याकाळी ओपन असते की नाही, कारण त्या गार्डनचा एक स्पेसिफिक टाइम आहे. गार्डन म्हणजे टेकडी ती, आणि टेकडीला त्यांनी पूर्ण डेव्हलप केलंय, ते तुम्हाला पुढे दिसेलच. आणि अशा प्रकारात खूप दिवसांनी थोडासा एक कपल टाइम, एक म्हणजे आमचं स्वतःला एक दुसऱ्याला आम्ही टाइम देण्यासारखा एक काहीतरी प्लेसला जातोय. आणि गर्दीत असणार आहे ऑब्व्हियसली, बट जाऊन जरा थोडा ट्रेक पण आहे, कारण टेकडी म्हटल्यावरती ऑब्व्हियसली चढायला लागणार आहे. तर चला, हा प्रवास कसा होता तर तुम्ही पुढे बघणार. आज म्हटलं कपल टाइम, थोडासा जाऊया दोघं हातात हात घेऊन फिरूया. त्याच्यामध्ये भाई ये शौक ना है हमें, ये वाले कपल की बात कर रहा था मैं, ये वाले नहीं. गाडी पार्क केली आहे इकडे. अशा प्रकारात पेट्रोल पण संपलंय, बट पोहोचली. अर्जुनने 2 गोष्टी प्रेमाच्या ऐकून गाडी पोहोचली. हे मेन गेट आहे आणि अशा प्रकारात इथे तिकीट्स रेट. बट एक प्रॉब्लेम झाला, तो म्हणजे कॅश, ओनली कॅश इथं अवेलेबल आहे. आणि आम्ही सगळे UPI वाले. आता दिना गेला आहे तिकडे. खायला काही नको घेऊ, पाणी बॉटल घे, पाणी बॉटल घे. ती म्हण माहिती आहे का, की मोठ्याचं ऐकावं म्हणजे कामाचं असतं. जो मोठा असतो ना त्याचं ऐकावं, आणि तुझी म्हणपणा ती शहाणा त्याचा बैल. बोललो यांना की पाण्याची बॉटल अलाउड नाहीये, बट 2 लोक डोकं लावतायत की नाही अलाउड आहे. आम्ही विचारलं झालं ना, जिथून तिकीट घेतलं झालं ना, मनाची शांती झाली ना, म्हणून मोठ्याचं ऐकावं. तशी ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटी पण आहे. आणि जस्ट आम्ही खालून एंट्री केली आहे आणि खूप सारे रस्ते आहेत जे तुम्हाला वरती टेकडीवर घेऊन जातात. आणि हा एंट्रीचा परिसर तुम्हाला दाखवताना मी, तू नाही दिसला ना त्यांना, तू सांगून दे ना, मग दाखवताना मी तू ते को दिखा दिया ना. जर हा ब्लॉग बघून कोणाला इथं यायची इच्छा झाली तर एक महत्त्वाची माहिती अशी की हे चालू होतं सकाळी 5 ते 9, म्हणजे 9पर्यंत तुम्हाला तिकीट दिलं जातं आणि 9:30 पावणे 10पर्यंत तुम्हाला रिटर्न खाली यायचं असतं. हा झाला सकाळचा टाईम. आणि तोच संध्याकाळचा बघायला गेले तर 4:30 वाटतं ना, नाही 4 ते 5:30 तिकीट मिळणार आणि 6:15 6:30पर्यंत तुम्हाला खाली यायला लागतं. तसं ते येतात वरती विसल मारायला, वॉचमॅन लोक वगैरे जे इथले आहेत ते कर्मचारी. फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे वाटतं हे माझ्या माहितीनुसार. आता आम्ही चाललोय, तर हा जाण्याचा रस्ता आहे आणि त्याच्यानंतर असंच गोल राऊंड फिरून तुम्ही खाली उतरू शकता. म्हणजे 2 वे, एक एंट्रीला आणि एक एक्झिटला. तर तुम्ही उलट पण फिरू शकतात. तसं काही नाही. तसं जागोजागी असे छोटे छोटे बसायला जागा वगैरे आहे. सकाळी जर आले तुम्ही तर इथं हे जे दिसत आहेत तुम्हाला, खूप सारे लोक योगा करत असतात. मला वाटलं नहीं बोलले तू तेरे को ज्यादा पता है, तू बोलले, तू ज्यादा बार आई है यहाँ पे, बोलले तू अभी. मला वाटलं तू बोलतोय की बसायला जागा आहे, पण मी म्हटली की आपण पाहिलंय सकाळी तिथे लोक योगा करतात आणि बरेचसे ज्येष्ठ नागरिक पण येतात आणि मोस्टली तेच असतात, कारण यंग जनरेशन कंटाळा करते. काय कारण आमच्यासारखी यंग जनरेशन कंटाळा करते. खाली काय माहिती का तुला, काय असेल दिनू खाली? डॅम म्हणजे तो लेक आहे त्यांचा, बदक वगैरे दिसतील. आणि आय थिंक आपण थोडंसं इथं वरती चढावं ऐक, एक हा रस्ता जो जातोय ना तो वर जातोय आणि तो पण वर येतोय. बट हा शॉर्टकट आहे, थोडा चढ आहे, पण लवकर पोहोचू. असा छोटासा चढ आहे, लहान मुलांचं खेळण्यासाठी जाण्याचं मार्ग आहे, आपल्याला काही गरज नाही. तिथूनच चढायला लागतं ना. टेकडीचं पण दिलं ना, मला लहान मुलगा आणलाय ना आपण, खेळायचं ना. भाई रिवेल कर दिया इसने, अनफिल्टर्ड है, डाल दू ये फ्रेम, डाल दू ये फ्रेम, अनफिल्टर वाली आहे. अजून हे नका होऊ देऊ की झाला चढ, अजून खूप सारा चढ बाकी. हे तर थकतील लोक. मी अजून यंग आहे, मोठा जरी असलं तरी याच्याने यंग आहे, बरोबर ना. मी जरी मोठी असली तरी या दोघांपेक्षा मी यंग आहे. ती बघ ना, मी जरी मोठी असली तरी या दोघांपेक्षा 5 महिने मोठी फक्त, तर इतका जास्त फॉर्म भरते. मग ते चुकीचं होतं ना, ते लहान पोरांचा खेळायचा मार्ग. मी इकडे होतो दिसती. मी मोठी, मी तुम्हाला दोघांना आणलं खेळायला. बोट पकड, आम्ही हारून जाऊ. घे बोट पकड रे, बोट पकड. यांना दोघांना स्कीम दिली. तो रस्ता एकदम फ्लॅट होता आणि हलकीशी चढ होती.
पण म्हटलं थोडं ऍडव्हेंचर करूया दम तुला म्हणून स्कीम आम्हाला दिली तू. ह्या इथून चढ अजून आला नाहीये. आता पूर्ण युटर्न मारून असं वर जायचंय. चला पोरांनो जोश दाखवा. जोश दाखवणारा तर जोश निघालाय. रात्री कळेल जोश. गार्डन म्हणजे फॅमिलीच असतं ना. गार्डन म्हणजे फॅमिलीसाठीच आहे की लहान मुलांना आणणार ते खेळतील. इथं मस्त साईडला बसून थोडं आपण वॉक करू. त्याच्यानंतर कपल टाइम स्पेंड करता येईल. जरा बसून एखाद्या ठिकाणी गप्पा मारता येईल. बट सगळे मोठे पण खेळतायत. अर्चू काहीतरी दिनाला लेक्चर देते. काय लेक्चर देत होती? म्हटलं त्याच्याकडे नाही तेच नाही. ते काय सांगते मी की आमचं लग्न झालंय त्याच्यामुळे 3 महिने लेट फिट झाला तरी चालेल पण तुझं आता करायचंय आपल्याला. त्याच्यामुळे तुला फिट व्हायची गरज आहे. तर तू सकाळी सकाळी जेव्हा जेव्हा तुला ऑफ असेल त्या 2 दिवस तू वॉकला येऊ शकतो. ते कॉटन काढ रे माझ्या कानात ना. इकडचं तू कानात अडकलं. तो जो मगाचा रस्ता आहे ना तो इकडे येत होता. फक्त छोटा चढ होता. बट आम्हाला हाऊस आम्ही इकडनं मोठ्या चढवरून चढलो. कारण मला कोणाची तरी हाऊस पडायची होती. कोणाची? तुझी. आपल्याला काही टेन्शन नाही. आता बघायला गेलं तर फ्रेममध्ये खूप असं वाटत असेल की खूप अंधार पडायला सुरुवात झाली. बट असं नाही आहे. फक्त 5:20 झाले. झाडांमुळे आणि जे की आज सांगितलं होतं सकाळपासून सूर्य नाही आहे. त्याच्यामुळे असं सगळीकडे वातावरण असं आहे. आभाळ आभाळ आलंय. हा काढतोय. चल पोज चेंज कर. ए पोज बीज नाही चेंज करणार. फोटोसाठी खाली बसली आहे. व्हिडिओ निघालाय फोटो नाही निघाले. का? दमली ना. खटारडे. लोकेशन चांगलं होतं म्हणून बसली. उठ ना मग अजून जायचंय वर आपल्याला तिकडे. हा. आणि पाठीमागचा जो दिसतोय ना तो टॉप टेकडीचा. तर जस्ट 5-6 पायऱ्या चढायचंय फक्त. 5 नाहीये 20-30. भाई हर मेरे स्टेटमेंट में इसको बोलना जरूरी है. मैं आया हूँ इधर 10 बार आया हूँ. मेरे को पता है. 5-6 म्हणजे एक वाक्य प्रचार असतो तो 5-6 म्हणजे जस्ट 1-2 मिनिटाचं काम आहे. बट हर इसमें ना इसको गो ग्रामर करेक्ट करने आना है मेरा. उंगली करना है. उंगली करना है. कर लो शादी. तो डायरेक्ट बघायला लागला. कर लो शादी बघायला. तर व्हायची तुझी अजून खूप काही शिकायचंय तुला. चल तुला चॅलेंज देतो. ऐक ना. हा ऑफलाईन इकडनं चढ. पायऱ्यांवर चढवण्यापेक्षा माझे शूज आहे ना हे थोडे सटकतील. त्याच्यामुळे मी चढू शकत नाही. बघितलं तुझं सेंटेन्स मी कंप्लीट. स्वतः बघ आधी पायऱ्या खाली जाशील. हा तिथं कॉर्नरवरून सनराईज दिसतो. हे इकडे खाली तुमचं रावेत किवडे आणि हा इकडे तुमचा सनसेट पॉइंट जो की आता दिसणार नाही. ये चोर है. हाँ सच में चोर है. स्कूल में तो 4-5 बार मार भी खा चुका है चोरी के टाइम पे. और ऐसे बोलता है हाँ मैं ग्रुप का फोटो लेता हूँ और 1-2 खींच के फिर मोबाईल चोर बाजार में पोच देण्यामध्ये एकदम बिझी झालेत ते. टाइम होत आलाय. टॉप आम्ही ऑलमोस्ट रीच केलाय. म्हणजे बघायला गेलं तर खरंच मजा येते. सनराईज पण बघायला मजा येते आणि सनसेट पण बघायला मजा येते. 1 मिनिट फ्रेम चालू आहे की नाही बघतो. हा चालू आहे. बघायला लागतं. हे खूप टेन्शन असतं कारण खूप इम्पॉर्टंट बोलतो ना. परत तेच बोलायला गळा सुकतो आणि अशा स्क्रिप्टेड नसतं. त्याच्यामुळे जे आहे ते परत तेच रिपीट करायला किती स्ट्रेस म्हणजे डोक्याला द्यावा लागेल. अशा प्रकारे आता खाली रिटर्नची जर्नी सुरू करतोय. आता ज्या रस्त्याने आलो होतो त्याच्या अपोजिट रस्त्याने जाणार. हा यांचा मी टाइम चालू आहे. हे बघा हे यांचं हे चालतं बॅकग्राऊंडला. हे गोल्डन कपल. गोळ्या चालू आहे आपल्याला. उत्साहामध्ये येऊ नको. मंदिर पण आहे. आता जे आम्ही चढताना तर नाही लागलं पण उतरताना लागलं. अंधार झालाय. खूप काही जास्त दाखवलं जात नाही आणि व्हिसल पण चालू आहे कंटिन्यू गार्डच्या. कारण 6:15 होण्यात आले. मॅक्झिमम 6:30पर्यंत ते सगळ्यांना आउट करतात. सो आता पटापट खाली जाऊया. एक महत्त्वाचं असं जे तळं दाखवायचं होतं. बदक वगैरे असतात खूप. आता तर काही नाही. मी सकाळचा जोर याच्यासाठी टाकतोय
की खरी मजा जी आहे ना ती सकाळी एकदम असं वातावरण शांत, पक्ष्यांचा आवाज. हे तळ नाही आहे रे दादा, खूप मोठं तळ आहे. हे खूप छोटं आहे. बघून घेऊ का? बघून घेतो थांबा. भाई भाकराव मैं. हे तळ आहे का? गार्डन आहे खेळायचं. ऐकत नाही आहे दोघं ना एकदम. गार्डन आहे ते तळ वगैरे नाहीये, बट आम्हाला पळवणार आहे नक्की. 10 नंबरची सँडल पण लागते मला. कम्फर्ट आहे. अर्चू शूज बद्दल काहीतरी बोलते, काय बोलत होती तू? छोटा आहे मला, अंगठा समोरून असं थोडासा फोल्ड होतो मग दुखतो. म्हणजे बोलायचं दिलं की तिचा शूज छोटा आहे, तर पुढून चावतो आणि आता कंटिन्यू नवीन घ्यायचं असं म्हणायचं ते. नाही कंटिन्यू चावतो ना. हा. म्हणजे मागची फ्रेम रेकॉर्ड करायचा उद्देश असा की कंटिन्यू चावल्यानंतर दुखतं, याचा एहसास जरुरी आहे. एहसास. समझदार को इशारा काफी आहे. पर तू समजदार नाही. अशा प्रकारे आता आपला प्रवास झालेला आहे चढ उताराचा. आता आपण घराकडे प्रस्थान करूया आणि तोपर्यंत तुम्ही व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मेन्शन करा की तुम्हाला ह्या लोकेशनला व्हिजिट करायला आवडेल की नाही आणि कोणत्या टाईमला, मॉर्निंग की इव्हिनिंग.